आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। श्रीनिवास पवार जय पवारांच्या लग्नाला जाणार नाहीयेत, सूत्रांची माहिती। श्रीनिवास पवार अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ आहेत। श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी बंगळुरूमधील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार। युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी जय पवारांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत। एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार, खडसेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत, चंद्रकांत पाटलांची टीका। तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर एक एनसी सुद्धा दाखल नाही, सराईत गुन्हेगार मी नाही, चंद्रकांत पाटील आहेत, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर। काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह उद्धव ठाकरेंची आज भेट घेणार। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट। काँग्रेसने पालिकेसाठी स्वबळाची घोषणा केल्यानंतर या भेटीला महत्त्व। माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आक्षेप। तर कोकाटेंबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा पोलिसांचा अहवाल। सरकार आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवतंय, त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकतात, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा। मनोज जरांगे पाटील 7 डिसेंबरला पनवेल दौऱ्यावर। जरांगेंच्या हस्ते मराठा भवनचं उद्घाटन होणार, तर खांदा वसाहत येथील मराठा कृतज्ञता मेळाव्यालाही मनोज जरांगे संबोधित करणार। नवी मुंबईमध्ये गजानन काळेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन। सेक्टर 28 मध्ये आरक्षण भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप। थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होईल। डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर मान्यता। बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार। तलाठ्यांच्या सही आणि स्टॅम्पची गरज संपली, परिपत्रक जारी। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत 11 लाखाहून अधिक दुबार मतदार। मुंबई महापालिकेची माहिती, पडताळणी तसंच मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू। महापालिकेचं स्पष्टीकरण। मुंबईतील कुर्ला परिसरात मतदार यादीत मोठा घोळ। एकाच घरातील मतदारांची नावं 2 वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागली। प्रारूप मतदार यादीतील अनियमितता उघडकीस। माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर ठाकरेंची सेना आणि मनसेचा आक्षेप। आणखी 17 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी। ठाकरे सेना आणि मनसेचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। राज्य निवडणूक आयोगाची आज मनपा आयुक्तांसोबत बैठक। पालिका निवडणुकीच्या तयारीसंदर्भात तसंच मतदार याद्यांबाबत बैठक। 10 डिसेंबर पर्यंत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा आयोग आढावा घेणार। मुंबई महानगरपालिकेने 20 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती। 13 दिवसात 7,452 हरकती सूचना नोंदवलेल्या आहेत। एच पूर्व वांद्र्यामध्ये 1,820 हरकती नोंदवल्यात। दुबार मतदारांची नावं शोधण्याची बीएमसीची डोर टू डोर मोहीम बंद। प्रक्रिया अवघड असल्यामुळे ही मोहीम बंद, बीएमसीची माहिती। दुबार मतदार शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ॲपचा वापर होणार। सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंगरूम बाहेर मवियाचं आंदोलन। मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंगरूम समोर ठिय्या। गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून आंदोलन। दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून तहसील कार्यालयाला घेराव। ईव्हीएम छेडछाड प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला, त्यानुसार कारवाई होईल। उपजिल्हाधिकारी अमिनाज मुला यांची माहिती। तर निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची काँग्रेसची मागणी।